तर का बरं आम्ही इतक्या रात्रीपर्यंत हे फुलं तोडत बसलो? तर सबसे आधी आम्ही निघून जातो कामटीसाठी. मग आपला पोरा बिस्तारा घेऊन पोहोचून जातो ना आम्ही आपल्या कामटीवाल्या घरी. त्यानंतर ही मिमी आहे. तुम्हाला माहित आहे मी हेअरकट केलेला आहे. त्यानंतर मी भेटते जुलीला ना जुली बघ मला वाटलं बोकडते की काय. मग मी येऊन जाते ना आपल्या पोराच्या घरी. आप इसको पूछते नहीं हवेली भी बोल सकते हो. इसका टूर मैं बाद में कराऊंगी क्योंकि अभी इसकी चालू थी डेंटिंग पेंटिंग. तर मी पण येऊन जाते डेंटिंग पेंटिंगचे सामान घेऊन आणि मी ते करायला लागते कलर. मी तर म्हणते तुम्ही पण येऊन जा. मग भेटते मला लिझा आणि लिझा बघा किती प्यारी आहे. तिचा लाड करून ना मी चालली जाते आंघोळीला. मग आंघोळी धुवून मी येऊन जाते बाहेर आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर इतका फ्रेश वाटत होतं ना. त्यानंतर मला माहित पडते आज ईद आहे ना. ईदचं मून बघा कसं दिसत आहे. पण मला आज कोणी शिरखुर्मा खावायला नाही बोलवला. त्या गोष्टीचं दुःख आहे. पण खाली येऊन बघतो तर काय वहिनी ते मस्त आलू वांग्याची भाजी बनवत होते. तर मन एकदम खुश झाला. कारण की ना इतकं काम करून ना लय जोराची भूक लागली होती. तर मी मस्त खुश झाली. त्यानंतर ना त्या खुशीच्या आधीच मला एक खुशी भेटते कारण की पप्पा आणले होते लस्सी. तर श्रुती आणि मी मस्त लस्सी प्यायला बसतो. मग मला भेटून जाते झाडू मारायचं काम. झाडू वगैरे मारून ना आम्ही सगळे बसून जातो जेवण करायसाठी. त्यानंतर मी बघतो तर काही ते हा मुलींना उद्याच्या प्रोग्रामसाठी फ्लावर तोडत होते. पण मला लागत होती झोप. तर मी आता चालली झोपायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.